मित्रांनो, जर तुम्हाला पाण्यात मजा करायची असेल तर घटकाड्यावर यावंच लागतंय. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो वॉटरफॉल सिरीजच्या नवीन भागात. तर आज आपण आपल्या सिरीजमधला 5वा आणि 6व्या नंबरचा वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला चाललो आहे. तर या आधीचे जर तुम्ही वॉटरफॉल बघितले नसतील तर चॅनेलवर जाऊन ते देखील बघा. तसे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईलच त्यांची. आणि यापुढचे वॉटरफॉल अजून बघण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्या दिवसातला पहिला वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्याचं नाव आहे घटकाडा किंवा घटकारा. तर आता इथून निघूयात आणि बघूयात तिथे जायला किती वेळ लागतोय. आम्ही ॲक्च्युली आत्ताच गावातून निघालो आहे पुढे धबधब्याकडे जायला. जर या व्हिडिओ मोठ्या झाल्या तर या दोन्ही धबधब्यांची सेपरेट व्हिडिओ करेल, नाहीतर तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही धबधबे बघायला भेटतील. तर चला आता जाऊयात. घटकारा धबधब्यावर यायचं असेल तर आपल्याला खोडवळ किंवा पडवळपाडा या गावांपैकी एका गावात यावं लागतं. गावातूनच धबधब्याकडे जाणारी वाट आहे. ही संपूर्ण वाट अगदी मळलेली म्हणजेच अनेकांच्या पावलांनी तयार झालेली आहे. आजूबाजूला अगदी शांत वातावरण आणि जंगलाच्या कुशीत घेऊन जाणारी सुंदर पायवाट, त्याचबरोबर काहीतरी नवीन पाहायला मिळणार या विचाराने मनात प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे हा प्रवास करताना मजाही खूप येत होती. जंगलातून असं शांत निवांतपणे चालत जाणं आणि आजूबाजूचा हा सुंदर निसर्ग अनुभवणं हे स्वतःमध्येच एक वेगळं सुख होतं. वाटेत आपल्याला एक छोटासा पूल देखील लागतो. तो पूल ओलांडल्यानंतर आपल्याला पुढचा भाग हा पठाराचा लागतो. तर मित्रांनो, या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत एक नवीन चेहरा तुम्हाला बघायला भेटेल. तर हा बघा, साई आहे, माझ्या मामाचाच मुलगा आहे आणि त्याच्या मम्मीचं गाव आहे पडवळपाडा. तिथूनच आम्ही या ट्रेकची सुरुवात केली. तर साई, किती वेळ लागेल आपल्याला जायला? इथून फक्त आता 15-20 मिनिटं लागतील. आणि गावातून किती वेळ लागतो बोलतो? गावातून जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास. अच्छा, जर तुम्ही येत असाल आणि तुम्हाला रस्ता नसेल माहीत ना, तर गावात कोणीही तुम्ही गाईड घेऊन येऊ शकता. आणि तुम्हाला जेवायची वगैरे सोय करायची असेल ना, तरी गावात तुम्ही विचारू शकता कोणाला पण, मग ते तुम्हाला करून देतील. तर मित्रांनो, तुम्ही व्ह्यू बघू शकता. आमच्या चारही साईडला टेकड्या आहेत, हे बघा, चारही साईडला टेकड्या आहेत आणि आम्ही अगदी मध्ये आहेत आणि मध्ये पूर्ण अशी ग्रीनरी पसरली आहे. खरंच खूप मस्त वाटतंय. तुम्ही जर फॅमिलीसोबत आले ना, मस्त वाटेल तुम्हाला पण. तर मित्रांनो, जवळपास 20 मिनिटानंतर ना आम्हाला एक असा ओढा लागला आहे, तो आपल्याला पार करायला लागतो. जर तुम्ही इथे जास्त प्रेशर असेल ना, तर तुम्ही वरतून पण येऊ शकता. आणि या इकडून पुढे असा रस्ता जातोय आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या धबधब्यावर येत असाल ना, तर चुकून पण शॉर्ट्स नका घालून येऊ. मी शॉर्ट्स घालून आलो आहे आणि एवढे डास चावतात ना, खतरनाक. हे बघा, तुम्हाला दाखवतो पण. हे बघा, हा बघा, खरंच एकदम हैराण झालो आहे. त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅक पण घाला आणि टी शर्ट पण फुलांचेच घालून या, नाही तर खरंच खूप बेकार होईल. आता आम्ही एवढे धबधबे केले पण कुठे तर आम्हाला असं नाही भेटलं, पण इथं एकदमच बेकार आलं ते. तर मित्रांनो, इथे एकदम छान व्ह्यू आहे. हा बघ, इथे बंधारा दिसतो आपल्याला आणि आपला धबधबा त्या तिथे गळीत येत्या. तर तिथपर्यंत जायचं आहे असं चालत. आणि आपल्याला ना इथे बदामाच्या आकाराचं एक पाणी साठलेलं दिसतंय बघा. याच्यात दिसत असेल तुम्हाला, इकडून दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता याच्यात काय नीट दिसणार नाही, पण असं डोळ्यांनी ते दिसतंय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जिथून आम्ही प्रवास चालू केला आहे, जसं जंगलामध्ये आलो आहे तसं मच्छरांनी खूप हैराण केलं आहे, खूप चावत आहेत. तर एक आदिवासी लोकांचा एक गावठी उपाय म्हणून माती चोळली जाते इथं पायाला. तसंच आपल्या ओमकार पाटील यांनी सुद्धा पायाला पूर्णपणे माती चोळली आहे. बघूया काय फरक पडतो का त्याच्यामध्ये.
आता काय टेन्शन नाही भाई. काम 25 केलं आता. मित्रांनो मगाशी आम्ही त्या बंदराच्या इथं होतो आणि तिथून एवढं चालत आलो ना का आपल्याला हा बघा इथेच धबधबा दिसतोय. आता 5 मिनिट पण नाही लागणार आपल्याला तिथपर्यंत पोचापर्यंत. तर चला जाऊयात तिथे. तर मित्रांनो मी जी माती लावली ना पायाला खरंच तिचा इफेक्ट चांगला झाला आहे. कारण की तिथून काय मला एक पण डास किंवा पोकळा चावलेला नाही. तर तुम्ही देखील आले ना शॉर्ट वगैरे घालून तर ते करू शकता. हे बघा पूर्ण पाय माखवले तुम्ही दिसत असतील तुम्हाला. हे बघा असा कलर आहे तर असं झालाय पूर्ण मातीने माखवलेत. तर मित्रांनो ही जी अशी दगडं असतात ना त्याच्यात अगदी सांभाळून जा. कारण की आता पण तुम्ही बघू शकता किती नीळ वळले त्याच्यावर. तर मी असाच मागे आपण वॉटरफॉलला गेलो ना तिथे त्याच्यावर गेलो आणि माझा पाय सटकला त्याच्यामुळे पडलो आणि नेमकी हातात कॅमेरा होता तर आपल्या लेन्सला थोडीशी क्रॅक गेलेली आहे त्याच्यामुळे. तर तुम्ही देखील अशा जागेवर जात असाल ना तर एकदम सेफली जा. तर मित्रांनो फायनली आपण धबधब्याच्या इथे पोचलो आहे. जवळपास अर्धा तास लागला आम्हाला इथे यायला. तुम्ही तर लवकर पण येऊ शकता जर पटापट आले तर. आणि खरंच जेवढा मी विचार केलेला ना त्याच्यापेक्षा खूप मोठा धबधबा आहे. बघा धबधबा हा बघा तिकडे वरती एक टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा आहे. मस्त आहे एकदम. तर मित्रांनो त्या वरच्या धबधब्याच्या इथे जायला ना आपल्याला ह्या इथून जायला लागतं. असा रस्ता आहे पूर्ण. थोडा एकदम डिफिकल्ट रोड आहे कारण की पूर्ण चिकट झालेला आहे. आणि तिथे बघू शकता तो कोपऱ्यावर उभा आहे थोडा आणि मग पूर्ण असं जायचं आहे. तर आता आपण वरती जाऊयात आणि वरचा वॉटरफॉल एक्सप्लोअर करूयात आणि मग तिथे भिजू आणि मग नंतर इथे येऊन तुम्हाला परत दाखवतो. मित्रांनो फायनली आपण त्या वरच्या धबधब्याच्या इथे पण आलो आहे. तर तुम्ही बघू शकता किती मोठा धबधबा आहे. खरंच एवढा विचार नव्हता केला मी एवढा मोठा धबधबा असेल. हा एवढा मोठा वरती धबधबा आहे आणि परत हा बघा हा एवढा मोठा आहे आणि हा पूर्ण असा जंगल परिसर दिसतो आपल्याला. बघा खतरनाक आहे. आता तुम्हाला चांगले सिनेमॅटिक दाखवतो त्याचे. मित्रांनो इथे याल तर जरा जपून कारण की नाही सगळीकडे शेवळ वळलंय तर खरंच खूप चिकट झालंय. त्याच्यामुळे पावलं टाकताना पण जरा नीट टाका. तर मित्रांनो तुम्ही इथं धबधब्यावर आले ना की धबधब्याच्या पुढेच एक जागा आहे. तर तिथं तुम्हाला कोण सांगायला नसेल तर इथं ना हे बघा इथं बघू शकता मारे इथे एवढा पाणी आहे आणि इथंच एक भांडा आहे तर त्याच्यात तुम्ही बसू शकता. आता मी तुम्हाला बसून दाखवतो. हे बघा खरंच मस्त वाटतंय. पूर्ण आता गुळगुळीत आहे. पूर्ण आता गुळगुळीत आहे. एकदम भारी वाटतंय. आल्याचं इथं नक्की बसून बघा एकदा. मित्रांनो इथं छोटी छोटी कुंड आहेत. हा बघा इथं खुर्ची मगाशी बोललो तिथं तर बसलाय भाई आणि इथं मोठा एक कुंड आहे. आता इथं बघा इथं हा एवढा उभा आहे आणि इथं मधीच बघा किती खोल आहे. फक्त जरा जपून कारण की त्याचा एरिया छोटा आहे त्याच्यामुळे नाहीतर पुढे आपटल. आता दादा चाललाय. दादा जा पुढे पुढं. अजून डुबतील अजून खोले पुढं. एवढं पाणी आहे पण सेफ आहे आणि इथे पण थोडं पाणी आहे तर तुम्ही एन्जॉय करू शकता मस्त. आणि हा इथेच एवढा मोठा धबधबा पडतोय आपला.
टोपी अरे यार तिथं मोठी धार आहे. द स्ट्रगल वाईल रिटर्निंग टू होम. नाही नॉट होम. कसा काम आहे मित्रांनो, जाम चिकट आहे सगळीकडं. सो येताना आणि जाताना तुम्ही खरंच खूप लक्ष द्या. इथं तरी कमी चिकट आहे पण वरती तर खूप चिकट होतं. आमच्यातलं एक जण गारद झालेल पण तुम्हाला आता मी दाखवू नाही शकत कोण झालेला. ती मुवमेंट कॅप्चर नाही झाली त्याच्यामुळे. आणि हा बघा हा व्ह्यू खरंच खूप मस्त होता धबधबा. इथं करायची होती मजा पण आता वरतीच आम्ही एवढा टाइमपास केला आहे तर आता करणार नाही. आता नेक्स्ट वॉटरफॉलला जाऊ. तर मित्रांनो आज आपण आपल्या सिरीजचा 5वा वॉटरफॉल एक्सप्लोर केला जो की घटकाडा वॉटरफॉल होता. तर या वॉटरफॉलला यायला 2 ठिकाणांवरून रस्ता आहे. एक तर खोडवाळवरून किंवा पडवळपाड्यावरून. आणि दोन्हीकडून जायला ना सेम टाईम लागतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही येऊ शकता आणि एकदम सरळच रस्ता आहे. पण तरी देखील तुम्ही गावातलं कोणतरी सोबत घेऊन या कारण की अर्धा तासाचा हा ट्रेल आहे एकदम. आणि इथे पूर्ण रस्त्यात कुठे चढ वगैरे लागत नाही. फक्त धबधब्याच्या इथं गेलो ना की थोडीशी चढण आहे. त्याच्यामुळे काही नाही. त्यामुळे छोट्या पोरांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणी हा ट्रेक आरामात करू शकतो. तर राहिला प्रश्न तुम्ही इथे आले तर फुल हातांचे आणि पायांचे कपडे घालून या कारण की इथे डास वगैरे खूप आहेत. आणि दुसरं म्हणजे धबधब्याचे इथे खूप चिकट आहे सगळीकडे. त्याच्यामुळे ती एक काळजी घ्या. बाकी धबधबा एकदम भारी आहे कारण की आम्ही देखील आता हा 5वा वॉटरफॉल होता. याच्या आधी देखील आम्ही खूप वॉटरफॉल केले पण एवढं मजा आम्ही कुठे केली नाही तेवढी इथे केली. आणि त्यात आम्ही ह्यावेळी खूप कमी लोक होतो, 3 जण होतो तरी पण मजा आली. तर तुम्ही देखील या वॉटरफॉलला नक्की या. आता आपण आपली गाडी लावली तिथे जाऊ आणि नेक्स्ट वॉटरफॉल आहे आपला साकडबावच्या इथे सासूबाई तो करू. तर आता चला.